तर नमस्कार मित्रांनो एक व्हिडिओ बनवायचं कारण असं की हिंद केसरी पेडगाव मैदानासाठून कोण कुठून येईल आणि कशासाठी येईल हे सांगता यायचं नाही. कारण की असं आज शिवणीला आलतो तर आपला भाऊ कुठून आलाय फक्त हे तुम्ही बघा. तर बघूया. भैया नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव प्रथमेश देसाई. हां, काय करता तुम्ही नक्की? आम्ही आता इंडियन आर्मीमध्ये आहे, बरं. अरुणाचलमध्ये आहे. म्हणजे मला असं कळलं की तुमच्या सहकार्याकडून की तुम्ही ड्युटी सोडून खास पेडगाव मैदानासाठी आला. ड्युटी सोडून म्हणजे मी आता अरुणाचलमध्ये आहे. बरं. मी जत्रा सोडून गावची हा. फक्त पेडगाव मैदानासाठी आलोय आता सुट्टी काढून. काय करणार आता? सुट्टी काढली म्हणजे एवढं नात कसं काय तरी? कसं काय म्हणजे आम्ही तुमची व्हिडिओ तिकडे बघतो बॉर्डरवर सुद्धा, हा, ते फक्त तुमच्यामुळे. बर. मित्रांनो फक्त- बघू शकताय कोण कुठून येईल. कुठून आला दादा म्हणले तुम्ही आता? अरुणाचलवर आरुच्यानं तुमची ड्युटी चालू आहे. ड्युटी चालू आहे. किती दिवसात फक्त सुट्टी काढली? 30 दिवसात सुट्टी काढली फक्त पेडगाव मैदानासाठी. फक्त पेडगाव मैदानासाठी 30 दिवस सुट्टी काढली. मित्रांनो बघू शकताय नाद कसा असावा. आणि बैलगाडा शर्यत कुठेतरी मित्रांनो फौजी कुठेतरी आज ते येतात. ते खरंच मनाला अभिमान वाटतो. कारण की अशी सुद्धा बैलगाडा क्षेत्रात माणसं आहेत की देश सुद्धा संभाळतात, तसंच आपला नाद सुद्धा संभाळतात. आज दादा तुम्ही एवढं लांब आलाय, खरं त्याचा एक अनुभव घ्या, चांगला आनंद घ्या. ही शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.